आज या जिल्हा वेंचणुकेक ज्यो आमी मिटिंग्यो घेतल्यो तातूंत ही एक मिटींग म्हणजे स्पेशल कशी एक स्पेशल जाल्यार अशें की म्हजो मित्र सुशांत नाजाल्यार दीपक केन्नाय आमकां फोन करता आनी हांव बायले बरोबर जर घरा आसा जाल्यार ते आपले पेडणेकरी भाशेन तांचे कडेन उलयता ते सारकें उलयता काय ना ते चॅक करपाक ताका भाशण दिवन दिल्लें ताणें फिलॉसॉफी सांगली कसलीच पूण सारकें उलयता ते काय आमकां ओगी बाटयां फोडटा हां तें चॅक करूंक हांव सोदी पूण आसूं उलयलें कितें हांसलें मदीं एक असो जागो जो 100 मिटर पयस गेलो जाल्यार महाराष्ट्रान पावता महाराष्ट्रांतल्यान लोक आमी उलयता ते पळयतात अशी मिटींग गोंयांत जावंक शकता ही आमचे साश्टीन बी लोकांक खबरूच ना तर हे हातूंत एक स्पेशल मिटींग जाता आतां मतदारसंघूय स्पेशल आहा स्पेशल इतल्या खातीर कित्याक विकास विकास म्हणून सांगून जो एअरपोर्ट हाडिल्लो तो एअरपोर्ट येवन आनी ताणी ती बंद केली बंद इतल्या खातीर केली कित्याक बऱ्यो चलयो कोण वताल्यो तांकांय लोक विचारपाक लागले थंयचे ते डान्स बाराचे सायडींतले ती एक काय म्हणून ही परिस्थिती जाल्ली आहा ही जी डान्स बारां मुंबई इलिगल आशिल्ली ती गोंयांत लिगल कशी जाली ती आरपोरा कशी पावली खंयच्या कायद्यांनी डान्स बारां लिगल जाली आनी खंयच्या कायद्यांनी चलतात आनी खंयच्या कायद्यान हे जे क्लब आसा ताका खंयच्या कायद्यान लायसन्स दितात काय ना आज सावियो रॉड्रिग्ज म्हणून एक बीजेपीचो स्पोक्समॅन आहा तो तांचो उमेदवार जो आशिल्लो ताणें एक लेख बरयलो हाचेर की कायदोच ना म्हणून हे लिगल करपाक आनी हांवें पयर सांगिल्लें आहा की बीजेपीचे प्रदेश अध्यक्षाचो बापोल भाव डान्स बार चलयता म्हणून बागान ही परिस्थिती आहा म्हणल्यार बायलांक एक सायडीन सांगप संस्कृती उशा सांगताले हिंदू आनी हिंदू बिंदू ते कांय ना आतां संस्कृती बी गेली तेल लायक आतां जंय पयशे करून मेळटा थंय बीजेपी आसा आनी ते आपले लोकप्रतिनिधी पसून तुमी कोणाक चूज करप की कोणेक फातर ते दितले आनी त्या फातराक तुमी निवडून दिवप ही आज तांची परिस्थिती जाल्ली आहा मुळो इतलो मारला की ताणी क्लियर कट सांगला काल हांव मया आशिल्लो थंय म्हणटा ते आमचो फादर जिवन येतलो मागीर हांवें एक हिस्ट्री सांगली गोंयची हिस्ट्री 1974 जॅक सिकेर म्हणून आहलो जॅक सिकेर हांगा पॉप्युलर जाल्लो साश्टीन पॉप्युलर जालो थंय तांचो आमदार आमचो शेजारी म्हणजे हांव मडगांव रावतालो तर आमचो शेजारी आशिल्लो डॉक्टर वासुदेव सरमळकर ज्योती सरमळकराचो बी बापूय तो मेलो तो युनायटेड गोवन्साचो आमदार आशिल्लो बाणावलेचो तो मेलो म्हणटकच थंय हें जालें कितें तें बाय इलेक्शन त्या बाय इलेक्शनात दोतोर विली म्हणटा तो अंजुणाच्यान हाडून जॅक सिकेरीन थंय उबो केलो आनी सांगलें की ह्या मतदारसंघात फातर तुजो आमचो निवडून येतलो म्हणून थंयच्या लोकांनी म्हणलें हां इतलो मत मारला तुका काय म्हणून सगळे क्रिस्तांव लोकांक 100% क्रिस्तांव लोक बाळगले हिंदू नाशिल्लेच तेन्ना तांणी जॅक सिकेरीक धडो शिकयलो आनी मगो पक्षाक जिखोवन हाडली म्हळ्यार टाय जाली आनी लॉट काडलो आनी लॉट प्रवोक लागलो लूच फेराव म्हणटा आमदार जालो मागीर बिली कोर्टान गेलो आनी कोर्टान 3 वर्सां बिली आमदार जालो सगळ्यांत 2 वर्सां ताका बसूंक मेळ्ळो हो इतिहास पूण हांव सांगूंक कितें सोदतां की साश्टीच्या लोकांक आपले ओन लिडरान दाखोवन दिलें की तुमकां जेन्ना मत मारता तेन्ना आमी तुमकां दाखोवंक शकतात आतां तुमी म्हणटले आमचो पक्ष खंयचो आमचो पक्ष फातोर्ड्याच्यान आयला पूण आमी आतां दीपक सगळे हांगाचे कॅन्डिडेट हांगाचो आदलो सरपंच आशिल्लो बॅकग्रावंड सगळो आसा पूण तुमी दाखोवन दिवंक जाय बीजेपी की तुमकां आतां मत मारला 50 वर्सां पयलीं जे पाडवले गेल्ले थंयच्या लोकांनी ते आमी आतां 50 वर्सां नंतर करूंक शकतात हें तुमी दाखोवंक जाय हो स्वाभिमान तुमचो जागोवंक जाय ताजे खातीर ही वेंचणूक आहा ही वेंचणूक हप्ता राज बंद करपा खातीर आसा ही वेंचणूक लोकांचे जे ज्वलंत इश्यूज आहात म्हणल्यार रेव
टॅक्सी ट्रक हाचे सोल्युशन करपाक आहा. खंयच्या बीजेपीच्या लिडरान सांगला की हे आमी सॉल्व करतात काय म्हणून सांगला. मुखेलमंत्र्यान सांगला. मुखेलमंत्र्याचो इश्यू आता असो आहा की मुखेलमंत्री सगळ्या खातीर सगळ्या कडेन भोंवता. कित्याक मुखेलमंत्र्याक उडोवपाकूय लोक खूब कडेन भोंवतात. सो मुखेलमंत्र्याक म्हजें घर आनी म्हजो फ्लॅट बी तें पडूंक ना. मुखेलमंत्र्याक पडल्या म्हजी खुर्ची आनी ती खुर्ची राखपा खातीर तो बावडो भोंवता. सो तो जेन्ना हांगा येतलो आयलो जाल्यार तुमी ताका प्रश्न हो करूंक जाय की आमचे हे 3 इश्यूज आहा. रेंव आहा, ट्रक आहा आनी टॅक्सी आहा. हो तूं कसो सॉल्व करता पयलीं दाखय कसो सॉल्व करता मागीर मताचेर उलोवया. डील मतदार आनी लोकप्रतिनिधी हाजे मदीं डील आसता. लोकप्रतिनिधीन सांगूंक जाय आपूण तुजें कशें सॉल्व करतलो. आमी कितें सांगतात की आमी तुमचे खातीर झगडटले. सरकार ताजो आहा. फाल्यां सरकार म्हजो आयलो जाल्यार हांव तुका एक गॅरंटी दिवंक शकता की हफ्ते म्हणटा ते केन्नाच आसचे ना. हें उतर लागचें. रेल्वे खातीर हप्तो आनी लिगलायज करप ना. केन्नाच जावचें ना. हप्तोय आसतना पूण लिगलायज जातलें. टॅक्स आसतलो ते टॅक्साचेर विकास जातलो. फायनली पयशे खंयच्यान येतात. पयशे लोकांचेच पयशे ते सरकारा कडेन येतात. सरकार ते पयशे मागीर बऱ्यो येवजणी करून मोडटा. सो हें आमच्या तुमकां उतर दिवं येता की हफ्ता राज म्हणटा ते आमी बंद करतले. आनी हें करपाक एक पयली ऑपॉर्च्युनिटी म्हणटा ती हे 20 तारखेचें इलेक्शन. दाखोवन दिया की तुमकां स्वाभिमान तुमचे भितर जागृत आसा. आमी फादर न्ही. आमी कंत्राटदाराक विकती घेतलेले टिकेटीक वोट मारचे ना. कित्याक कंत्राटदार जे पयशे दिता आनी कितें घेता तो आपल्या फायद्या खातीर घेता, लोकांच्या फायद्या खातीर घेना. सो हे जे कॉन्ट्रॅक्टराक बीजेपीन कॅन्डिडेट म्हणून हाडला तो आपल्या बऱ्या खातीर आयला. तो आपले कॉन्ट्रॅक्ट घेवपा खातीर आयला. तो तुमची कामां करपाक तुमचे ज्वेलरी इश्यू सॉल्व करपाक येवंक ना. हो इश्यू आहा. आनी हांव जो हांगा आयला हांव आमच्या उमेदवाराक एक चान्स दी म्हणून सांगूंक आयला. आनी युतीचे उमेदवार आज युतीचे उमेदवारा खातीर हांव भोंवना. सगळ्या कडेन सांगलां की कशें युती म्हणटी कित्याक जाल्या. युती जाल्यार बीजेपी उडोवपाक. सो युतीचे उमेदवाराक लोकांनी सपोर्ट करप. गोवा फॉरवर्ड आनी काँग्रेस पार्टीची युती ती लास्ट मिनीट जाली. ती लास्ट मिनीट जाली म्हणून सगळी ती सारकी खरे पद्दतीन युती अशी जाली ना ती. पूण ती जर आतां तुमी आमकां सुवेग दिलो जाल्यार 27 इलेक्शनात आमी ते सारके गडगंज बांदून आमी परते येवंक शकता तुमी. तेन्ना मागीर उशाचे ही पेडणेची भाशा, बायलांचे मसाले, सेल्फ हेल्प ग्रुपाक एम्पावर हे सगळे उलोवया. आज ते उलोवपाक टायम ना. टायम इतल्या खातीर ना कित्याक तेंकलां इलेक्शन तेंकलां वेंचणूक तेंकल्या. आनी वेंचणूक तेंकतना हांवें एकूच सांगूंक तुमकां सोदतां आमचे कितें नाते हे गांवा कडेन आसा. आदले नाते आहा ते शंतमाचे खबर सांगीत आहा. शंतम बावडो जाणटो जालो. शंतमाच्या भुरग्यांक भुरगीं जालीं. सो हे सगळें अशी परिस्थिती आसतना आमकांय हांगा कितें तरी संबंद आसा हे गांवा कडेन. आमी हे गांवाक विसरूचे ना. तुमी जर आमकां आदार केलो जाल्यार तुमकां पिकासांव जावचें ना. तुमकां केन्नाच पश्चाताप जावचो ना की बाबा खंयच्या मनशाक हांवें सपोर्ट केलो काय म्हणून. हें केन्नाच जावचें ना. इतलेंच हांव तुमकां उतर दिता आनी मागता की अनिकेताक तुमी जर सपोर्ट केलो जाल्यार आमी हांगा ह्या बीजेपीच्या सरकाराक गोंयच्यान भायर काडून उडोवपाक एक पयली सुरवात पेडणेच्यान म्हळ्यार सारके वयले पोंतांतल्यान सकयले पोंतार पैंगिणी आमी जिखताच. पैंगिणी आमी मिटींग करतना पुलिशेन हाडयली. थंयचे एसटी समाज म्हळ्यार चड करून गावडा हिंदू गावडा समाज ताणें दाखोवन दिलें हांकां कितें तें. आनी थंय आमी इलेक्शन जिखता. सो नॉर्थाचे टीप आनी सावथाचे टीप जर आमकां मेळ्ळे जाल्यार उरिल्ले आमी कशें तें सगळें बरोबर घेवन करप तें आमी उरिल्ले गचकरान 1 वर्सान करतात. आनी ते तुमचे आशिर्वादान जावचे म्हणून हांव तुमचे कडेन सगळ्या कडेन मंगळाची विनंती करता की सगळी फळां म्हळ्यार 9 लाख मत तुमी 20 तारखेक भरघोस मतान अनिकेताक एक चान्स दिवचो परिवर्तन घडोवन हाडपाक. देव बरें करूं. प्रत्येकाच्या खातीर गेल्या हाका आमी मातशे कमी पडले. पूण ह्या फावटी हांव तुमचे कडेन मागता की तेजी पुनरावृत्ती जावची न्हय. तुमी एक चान्स दिवचो आमकां आनी काम पळोवचें.
आता हांव मागता उषा सरदेसाय हांचे कडेन की तांच्यांनी महिला वर्गात हांगा जमलेले एक 2 उतरां उलोवचें. तुमच्या भाषेत बोलचा आता काय रे. आता पेडणे आमचे पार्टीचे अध्यक्ष आणि फातोड्याचे आमदार श्री विजय सरदेसाय हे मुद्दाम वेळ काढून हांगा येयले. सो सगळ्यात पयलीं तेंचे आभार मानता. तसेच आमचे उत्तर तसेच फातोर्डा मतदारसंघाचे आमदार श्रीमान विजय सरदेसाय, तसेच माझ्या बरोबर व्यासपीठार आसा नॉर्थ गोवा अध्यक्ष श्री दीपक कलांगुटकर, आमचे काँग्रेसचे माझे मित्र ॲडव्होकेट नितीन गावकर, इतर मानकारी आणि तुम्ही जमिल्ले सगळ्यांचे पयलीं स्वागत करता. धारगळ मतदारसंघ टोटल बूथ आसा 25 आणि ह्या 25 बुथार हे आम्ही कार्य केल्ले आहा. आज सांगपाचें म्हत्व म्हणजे की ह्या भाजप सरकारान आमच्या पेडणेकारांक अक्षरशः फटयल्ले आहा. जर कितें करतलो जाल्यार ते कामां करिनात, अक्षरशः ते आमकां फटयतात. सो म्हाजें सांगपाचें एकूच म्हत्व आहा की येत्या 20 डिसेंबराक जिल्हा पंचायत निवडणूक आसा. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या घरातल्या लोकांनी आणि तुमच्या सोयऱ्यांनी सगळ्यांनी आता एक विचार करपाक जाय की येत्या 20 तारखेक मतदान करून आमच्या गोवा फॉरवर्ड पार्टी आमचे चिन्ह आसा नाल, आमकां बहुमतांनी तुम्ही विजयी करून आमकां आज विजय बाबाच्या हात बळकट करपाक जाय, कित्याक ती काळाची गरज आहा. हांव दुसरें येता की जेन्ना आमचे विजय सरदेसाय हे जेन्ना एक आमचो आवाज विजय संकल्पना जेन्ना घेवन आयिल्ले, तेन्ना ताका बरो लोकांचो ताका प्रतिसाद मेळ्ळो. तेन्ना आमकां एक खंय तरी एक कार्य करपाक मेळ्ळें. जेन्ना आमी तेचे कार्य पळयलें, जेन्ना तेणें आमच्या पेडण्यान जेन्ना पेडण्यान मांद्र्यान जेन्ना एक जाहीर तेंची एक अवेरनेस म्हणून एक मिटींग जाल्ली, ते मिटिंगेन पेडणे तालुक्यांतले दोनूय म्हणजे मांद्रे आनी पेडणे 2 मतदारसंघातले विशय आसलेले ते तेणी जास्त ते जास्त पेडणेकारांचे विशय मांडलेले आसा आनी तांकां न्याय दिल्लो आसा. तेका लागून हांव तुमच्या सगळ्यां कडेन मागता की आमच्या विजय बाबाक जोरदार ताळयो मारून तेचे अभिनंदन करूया. तशेंच मागीर म्हाका एक संदी मेळ्ळी की पक्षाक तेचे जेन्ना काम जेन्ना पळयलें तेन्ना हांवें स्वता दीपक बाबाक सांगलें की आमकां ह्या पार्टीन प्रवेश करपाक जाय, आमकां ह्यो पक्ष मोठो करपाक जाय. जेन्ना म्हाका संदी दिली, आमकां विजय सरान आमकां बरे आशिर्वाद दिवन आज आमकां सगळी टीम घेवन आमी आज बरें काम केलें. आनी जेन्ना जिल्हा पंचायत वेंचणूक आयली तेन्ना तिणें म्हाका एक उमेदवार म्हणून म्हाका तिणें तिकेट दिली, त्या बद्दल हांव मना पासून आभार आसा. आज जास्त उलयना की हांगा आज सगळ्या लोकांक बघून आज सामकें हातीर कांटो उबो रावता की तुमी म्हाका विजय ही निश्चित करले, त्या बद्दल डावट ना. सो जास्त उलयना. सो तुमचे कडेन मागता की आमची पार्टी गोवा फॉरवर्ड पार्टी ही मातशी वाडोवया आनी बहुमतांनी म्हाका विजय करून दिल्या. हांव तुमची आयुश्यभर सेवा करतलो अशें सांगता. तुमकां देव बरें करूं. धन्यवाद बाबा निकेत. ताणें सांगल्या त्या प्रमाणे गोवा फॉरवर्ड पार्टीचे चिन्ह श्रीफळ आमी म्हणटात ते नारळ, हे चिन्ह याद दवरात. येता ते 20 तारखेक श्री अनिकेत साळगांवकर तुमच्या मदलो एक कॅन्डिडेट उबो रावल्लो आसा. खंयच्यान भायल्यान हाडून हो कॅन्डिडेट उबो केल्लो ना, तुमच्या मतदारसंघातलो तुमच्या भितरलो एक युवक आनी जेणी तळमळीत काम केलां असो हो कॅन्डिडेट आसा. हांव तुमचे कडेन मागता की तुमी तांकां सपोर्ट दिवचो आनी एक फावटी ह्या पार्टीचेर आमचेर विश्वास दवरून पळोवचो. आतां हांव मागता चल या फुडें असो नारो दिवं. तशें कांय ना. एक्चुली न्हू आमकां सर महिला मंडळाचो मेन कशें आहा, आमी एक भाग आसा तेतूंतले अध्यक्ष म्हणून आसा. त्या वाटेचे सगळ्या महिला मंडळांच्यान एकूच मान्यता आमकां कितें तरी एक एप्लिकेशन येवचें बारीक बारीक कामांक लागून एक बायलां म्हणून आमी दादल्यांचें तुमकां सांगिना तर भुरग्यांचेंय सांगिना. एक तर कोण जाणटी बाय तिची भुरगीं आसतलीं जावं आमच्या एअरपोर्टा वयल्यान आमकां तेन्ना पयलीं सांगलेलें की एअरपोर्ट जातलो तुमकां इतली ती जॉबां येतली अशी येतली, फर्स्ट तुमकां प्रिफरन्स मेळटलें. सो आयज न्हू एका न्हू कोण बायल आसा सुद्दां म्हणून तांकां खबर ना.
अशें जालां. म्हणजे महिला मंडळ आमी इतली अशी खोप धरून तेंचे ह्या चेरीर येवन बसता तेन्ना तुमचो हें जाता, तुमी एक फोटो मारून सगळे ऑलरावंडर हें करता, हो फायदो करून घेता आमचो. आमकां खूब वायट दिसता मनांच्यान. एक एकदां आमी येता फॉवर्ड करून फुडें, पण आमकां व्हॅल्यू दिना एक महिला मंडळ म्हणून आसा म्हणून. आमी सरा कडेन उलयल्ले आसा, खूब तरेन उलयल्या. मेन आमकां कशें आहा, बारीक बारीक जॉब्स आहा ते आमकां जाय आसा. एटलिस्ट आमी व्हडली अपेक्षा करिना, हे मेन आमचो मुद्दो आसा. आमी खूब अपेक्षा धरलेलो हो एअरपोर्ट जातलो, तेज्या उपरांत तरी आमकां पेडण्यान कितें तरी उदक कांयच ना सर आमकां हांगासर. हांगासले लोक पणजे पर्यंत तळमळीत वयता एका ऑफिसान, सो लायकली आमकां प्रायवेटान सुद्दां जॉब मेळना. ही आमच्या हेतूंतली हें आसा मेन. कशे हांगासरले विशय हे गोंयच्या विधानसभेत मांडटात ते. अनेक हांगासरले लोक जेन्ना विजय बाब हांगासर आमचो आवाज विजय ही संकल्पना घेऊन येता तेन्ना खुबशे लोक कनेक्ट जाले आणि अनेक लोकांनी हांगासर भेटयणाऱ्यो समस्याय तेंच्या समोर मांडल्यो आणि तेंच्यांनी वेळोवेळी जो कितें टायम मेळटा त्या टायमान विधानसभेच्या फ्लोराचेर तेंच्यांनी मांडून तो तडीक लावपाचो प्रयत्न केला. आयज जेन्ना आमी ह्या प्रचार सभेंतसून वेगवेगळ्या पक्षांच्यो जेन्ना हांगासर प्रचार सभा जाता तेन्ना आमचो खऱ्या अर्थान खरो प्रतिस्पर्धी आसा जाल्यार हांगासर सत्ताधारी पक्षाचो उमेदवार किंवा सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टी हेच आमचे खरे प्रतिस्पर्धी आसात. आणि तेंची आमी भाशणां जेन्ना आमी हांगासर प्रचार सभेंतसून आयकतात, प्रसार माध्यमांतसून आयकतात तेन्ना विकासाच्यो खूब बातां मारल्यो वयतात. विकास आमी नयबागान जेन्ना आमी देंवती देंवता तेन्नाच पळोवपाक मेळटा की हांगासरल्या सगळ्या नागरिकांच्या खिशांतल्या बोल्सांतसून जो विकास केन्ना तरी खंयच्या तरी सरकारान घडोवन हाडलेलो हो नयबाग कोरसवाडा पंचायतीचो जो हॉल आसा, ज्या हॉलान अनेक कार्यक्रम घडटाले, अनेक हांगासरल्या भावा भयणांची लग्नां त्या हॉलान जाताली. आज तो विकास काय कितें दिसता तो लिटरली हो आमच्या सगळ्यांच्या बोल्सांचेर भूदंड घालून केल्ले हे जे प्रकल्प आसा तेतून भितर सरपा सारकी तरी परिस्थिती आसा काय कितें? भितर गोरवां सुद्दां वचपाक भियेतात. हे हांवें सांगपाची गरज ना, हे उगड्या दोळ्यान तुमकां पळोवपाक मेळटा. अशाच पद्दतीन आमी जेन्ना आगारोड्या चौकड्यासून भितर सरता तेन्ना आगारोडे एक मोठो गांव आसा, त्याही गांवाच्या हॉलाची परिस्थिती अशीच आसा. आणि त्याच्या नंतर पावलार पावल ठेवून जर आमी वयता जाल्यार आमी पळयता जाल्यार हांगासर 10 वर्सां जावन गेली, म्हणजे एक तप जावन गेला. पेडण्याच्या आरोग्याक लागून हांगासर एक मोठी सुसज्ज आरोग्य केंद्र जे जीएमसी संलग्न करून करपाचे अशें ठरयल्ले ते आता लिंक म्हणटात. ते लिंक म्हणजे सीएचसी जीएमसी न्हय, कम्युनिटी सेंटर हेल्थ आसा पळय तेका संलग्न करून करतले. फक्त कितें अपडेट की सकयल जो डायलिसीस युनिट आहा 6 बेडाचो काय 9 बेडाचो तो फक्त शिफ्ट करून वयर व्हरतले आणि केन्ना तरी डॉक्टर येतले. म्हणजे कितली फटींगपणां मदीं सॅटेलायट ओपीडी म्हणून स्टार्ट केल्ली ती सुद्दां आतां बंद जाल्ली आसा. ती सुद्दां भायर अशा खंय तरी पत्र्यांनी घालून करताले. म्हणजे पार्किंगची सोय आसता पळय स्टाफाक किंवा पेशंटांचे कोणी कलीग आसतात अशा परिस्थितीत ते करताले. सगळे विषय हांव कवर करिना. आमच्या पार्टी श्रेष्ठी आसात, पार्टी चीफ आसात, तेंकाय हांगासरलो खुबसो अभ्यास आसा. हांगासरल्या स्थानीक लोकांक भेटयणार तेंच्यो समस्या, तेंच्या व्यवसाया विशीं अनेक गोष्टी तेंचे कडेन डायरेक्ट उलयणारे सुद्दां हांगासरले अनेक आमचे भाव आसात जे तांकां डे टू डे अपडेट करतात. फक्त खर्च इतलेच की आमकां डायरेक्ट येवन इंटरफियर करपाक मेळना. पण आज तुम्ही जर आमच्या अनिकेत साळगांवकाराक जर संदी दिल्या आणि अनिकेत साळगांवकर हांगासरलो लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा पंचायतीचो सदस्य जालो जाल्यार त्याच्या निमतान आमी हांगासर येवं शकतले तुमच्यो समस्या सोडोवपाक. आनी म्हाका खात्री आसा की हे तुमी करतले म्हणून. जे खरें हांव म्हज्या मनांतली तळमळ व्यक्त करता, कारण 2012 पासून ह्या लोकांक लागून हांव वेळोवेळी ट्रकवाल्यांचे आंदोलन आसात, रेतीवाल्यांचे विशय आसात, टॅक्सीवाल्यांचे विशय आसात, वेळोवेळी आमी हांगासर ह्या भुमीशी रिलेटेड ह्या लोकां कडेन आमी कनेक्ट आसात. एकदांच हांव मागता तुमच्या सगळ्या जनते कडेन हांगासरल्या धारगळ मतदारसंघांतल्या जशें 2015 जालें हांव हांगासर फाटीं पडलो, ती पुनरावृत्ती घडची न्हू. 10 वर्सां एक तप गेलो. त्याच्या नंतर अनेक ह्या नयबाग सातार्ड्या पुलाच्या पोंच्यान उदीक गेले.
आणि म्हणून मागता हांगासरल्या भावा भयणांकडे की अनिकेत साळगांवकरा सारकेलो तरुण उमेदवार आमच्या पक्षान बा विजय सरदेसाय यांच्यानी त्यांचेर विश्वास दवरून दिला. त्याच्या बरोबर असंख्य तरुण हे धारगळ, पारशे, तुये, बिरनोडा ह्या स्वतःच्या आमच्या उभ्या आहात त्या गावातले नयबाग, परसकडे, खासने असंख्य तरुण त्याच्या फाटसून आसा. तो एक ऍक्टिव्ह भुरगो खंयच्याय टायमार वेळोवेळी न रात न वत न तमा बाळगता लोकांक लागून उबो रावणार असो अनिकेत साळगांवकर. हांव मागता की हांगासरले आमचे सगळे जे भाव भयणां आसात हे आमी अनिकेताक येता त्या 20 तारखेक निवडून दितले. आणि आमकां गोवा फॉरवर्ड पार्टी आसात किंवा आमचे विजयबाब सरदेसाय आसात तांकां हांगासर खऱ्या अर्थान आमकां हांगासर एंट्री करून दितले. म्हाका तुमी शांत चित्तान आयकल्या बद्दल हांव सगळ्यांचे आभार व्यक्त करता. देव बरें करूं. कशे हांगासरले विशय हे गोंयच्या विधानसभेत मांडटात ते अनेक हांगासरले लोक जेन्ना विजयबाब हांगासर आमचो आवाज विजय ही संकल्पना घेऊन येता तेन्ना खूबशे लोक कनेक्ट जाले आणि अनेक लोकांनी हांगासर भेटसयणाऱ्यो समस्याय त्यांच्या समोर मांडल्यो आणि त्यांच्यानी वेळोवेळी जो कितें टायम मेळटा त्या टायमार विधानसभेच्या फ्लोराचेर त्यांच्यानी मांडून त्यो तडीक लावपाचो प्रयत्न केला. आयज जेन्ना आमी ह्या प्रचार सभेंतसून वेगवेगळ्या पक्षांच्यो जेन्ना हांगासर प्रचार सभा जाता तेन्ना आमचो खऱ्या अर्थान खरो प्रतिस्पर्धी आसा जाल्यार हांगासर सत्ताधारी पक्षाचो उमेदवार किंवा सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टी हेच आमचे खरे प्रतिस्पर्धी आसात. आणि तेंची आमी भाशणां जेन्ना आमी हांगासर प्रचार सभेंतसून आयकतात, प्रसार माध्यमांतसून आयकतात तेन्ना विकासाच्यो खूब बातां मारल्यो वयतात. विकास आमी नयबागान जेन्ना आमी देंवती देंवता तेन्नाच पळोवपाक मेळटा की हांगासरल्या सगळ्या नागरिकांच्या खिशांतल्या बोल्सांतसून जो विकास केन्ना तरी खंयच्या तरी सरकारान घडोवन हाडलेलो हो नयबाग परसवाडा पंचायतीचो जो हॉल आसा, ज्या हॉलान अनेक कार्यक्रम घडटाले, अनेक हांगासरल्या भावा भयणांची लग्नां त्या हॉलान जाताली. आज तो विकास काय कितें दिसता तो लिटरली हो आमच्या सगळ्यांच्या बोल्सांचेर भूदंड घालून केल्ले हे जे प्रकल्प आसा तेतून भितर सरपा सारकी तरी परिस्थिती आसा काय कितें? भितर गोरवां सुद्दां वचपाक भियेतात. हे हांवें सांगपाची गरज ना, हे उगड्या दोळ्यान तुमकां पळोवपाक मेळटा. अशाच पद्दतीन आमी जेन्ना आगरवड्या चौकड्यासून भितर सरता तेन्ना आगरवडे एक मोठो गांव आसा, त्याही गांवाच्या हॉलाची परिस्थिती अशीच आसा. आणि त्याच्या नंतर पावलार पावल ठेवून जर आमी वयता जाल्यार आमी पळयता जाल्यार हांगासर 10 वर्सां जावन गेली, म्हणजे एक तप जावन गेला. पेडण्याच्या आरोग्याक लागून हांगासर एक मोठी सुसज्ज आरोग्य केंद्र जे जीएमसी संलग्न करून करपाचे अशें ठरयल्ले ते आता लिंक म्हणटात. ते लिंक म्हणजे सीएचसी जीएमसी न्हय, कम्युनिटी सेंटर हेल्थ आसा पळय तेका संलग्न करून करतले. फक्त कितें अपडेट की सकयलचो डायलिसीस युनिट आहा 6 बेडाचो काय 9 बेडाचो तो फक्त शिफ्ट करून वयर व्हरतले आणि केन्ना तरी डॉक्टर येतले. म्हणजे कितली फटिंगपणां मदीं सॅटेलायट ओपीडी म्हणून स्टार्ट केल्ली ती सुद्दां आतां बंद जाल्ली आसा. ती सुद्दां भायर अशा खंय तरी पत्र्यांनी घालून करताले. म्हणजे पार्किंगची सोय आसता पळय स्टाफाक किंवा पेशंटांचे कोणी कलिग्स असतात अशा परिस्थितीत ते करताले. सगळे विषय हांव कवर करिना. आमच्या पार्टी श्रेष्ठी आसात, पार्टी चीफ आसात, तांकांय हांगासरलो खुबसो अभ्यास आसा. हांगासरल्या स्थानीक लोकांक भेटसयणार तेंच्यो समस्या, तेंच्या वेवसाया विशीं अनेक गोष्टी तेंचे कडेन डायरेक्ट उलयणारे सुद्दां हांगासरले अनेक आमचे भाव आसात जे तांकां डे टू डे अपडेट करतात. फक्त खर्च इतलेच की आमकां डायरेक्ट येवन इंटरफियर करपाक मेळना. पण आज तुम्ही जर आमच्या अनिकेत साळगांवकराक जर संदी दिल्या आणि अनिकेत साळगांवकर हांगासरलो लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा पंचायतीचो सदस्य जालो जाल्यार त्याच्या निमतान आमी हांगासर येवं शकतले तुमच्यो समस्या सोडोवपाक. आनी म्हाका खात्री आसा की हे तुमी करतले म्हणून. जे खरें हांव म्हज्या मनांतली तळमळ व्यक्त करता. कारण 2012 पासून ह्या लोकांक लागून हांव वेळोवेळी ट्रकवाल्यांचे आंदोलन आसात, रेतीवाल्यांचे विशय आसात, टॅक्सीवाल्यांचे विशय आसात, वेळोवेळी आमी हांगासर ह्या भुमीशी रिलेटेड ह्या लोकां कडेन आमी कनेक्ट आसा. एकदाच हांव मागता तुमच्या सगळ्या जनते कडेन हांगासरल्या धारगळ मतदारसंघातल्या जशें 2015 जालें
हांव हांगासर फाटीं पडलो. ती पुनरावृत्ती घडची न्हू. 10 वर्सां एक तप गेलो. त्याच्या नंतर अनेक ह्या नैबाग सातार्ड्या पुलाच्या पोंच्यान उदीक गेले. आणि म्हणून मागता हांगासरल्या भावा भयणां कडेन की अनिकेत साळगांवकारा सारकेलो तरुण उमेदवार आमच्या पक्षान बा विजय सरदेसाय यांच्यानी तेंचेर विश्वास दवरून दिला. त्याच्या बरोबर असंख्य तरुण हे धारगळ, पारशे, तुये, बिरनोडा ह्या स्वतःच्या आमच्या उभ्या त्या गावातले नैबाग, परसकडे, खासने असंख्य तरुण त्याच्या फाटसून आसा. तो एक ऍक्टिव्ह भुरगो खंयच्याय टायमार वेळोवेळी न रात न वत न तमा बाळगता लोकांक लागून उबो रावणार असो अनिकेत साळगांवकर. हांव मागता की हांगासरले आमचे सगळे जे भाव भयणां आसात हे आमी अनिकेताक येता त्या 20 तारखेक निवडून दितले. आणि आमकां गोवा फॉरवर्ड पार्टी आसात किंवा आमचे विजयबाब सरदेसाय आसात तांकां हांगासर खऱ्या अर्थान आमकां हांगासर एंट्री करून दितले. म्हाका तुमी शांत चित्तान आयकल्या बद्दल हांव सगळ्यांचे आभार व्यक्त करता. देव बरें करूं.